आणि नेक्स्ट प्रोसेस जी ती आज तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये संपूर्ण प्रोसेस दाखवली जाईल की कांद्याचं रोप कशा प्रकारे टाकलं जातं आणि कांद्याचं रोप टाकताना कोणत्या काळजी घ्याव्यात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सांगितल्या जातील. रोप टाकण्याची जी आपली सेकंड प्रोसेस आहे ती असणार आहे आपली राकेटने साठ्या पाडायच्यात आपल्याला. आपली थर्ड प्रोसेस चालू झाली. आता आपल्यावाली फोर्थ प्रोसेस स्टार्ट होईल. आपल्याला जे बी आहे ते आपल्याला आता इथे टाकून द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आपल्यावाली फोर्थ नंबरची. चला जय शिवराय, जय शंभूराजे, सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि गाईज तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपल्याला कांद्याचं रोप टाकायचं आहे. आपण एक पार्ट ऑलरेडी टाकलेला आहे कांद्याचं रोप टाकण्याचा आणि नेक्स्ट प्रोसेस जी ती आज तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये संपूर्ण प्रोसेस दाखवली जाईल की कांद्याचं रोप कशा प्रकारे टाकलं जातं आणि कांद्याचं रोप टाकताना कोणत्या काळजी घ्याव्यात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सांगितल्या जातील. आणि आज आपण बघा इथं इकडच्या शेतात आलो आहे. आपल्या कपाशीला जे तण असतं आतमध्ये कपाशीच्या आतमध्ये ते कोळपणं पण चालू आहे. बघा कपाशी कोळपायचं काम पण चालू आहे. सुरा कपाशी कोळपतोय आणि ती जी दुसर दिसते तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्येच दाखवलं की आपण त्याला कलर लावला होता काल दुसऱ्याला. सो बघा कशा प्रकारे कोळपणं चालू आहे आपले कपाशी कोळपायचं काम. डायरेक्ट उभा राहून गेला सुरा आहे त्याच्यावर. हे बघा गाईस या प्रकारे कपाशी कोळपायचं काम चालू आहे. चला आता आपण आपल्याला रोप तिकडच्या शेतामध्ये टाकायचे सो त्याच्यामुळे तिकडे जावं लागेल आपल्याला. चला आता निघूयातच आपण थोड्या वेळात. मामा बी टाकू राहिला रोप. आमचं परवा दिवशी टाकावून गेला असतं. चालतो रोज आपण पॅकेट घेऊन मोठी राकेटनेच टाकावं लागेल मग. पॅकेट दूर मारा बांधा जास्त असं ना. गाईस रोप कसं टाकायचं थोडं डिस्कशन चालू आहे यांचं. हाताने टाकायचं का रॉकेटने. रॉकेटने कसं राहतं थोडं जास्त जर असेल ना मग रॉकेटने बरं जाईल. गाईस आता रोहिदास मामा आणि नाना रॉकेट घ्यायला चालले तिकडं कांतीलाल मामाच्या शेतामध्ये. आणि ते रॉकेट घेऊन आले की मग आपण तिकडच्या शेतामध्ये जाऊयात. रॉकेट घेऊन आलेत बघा आता कांतीलाल मामा त्यांच्या शेतातनं घेऊन आले रॉकेट. आता ते घेऊन आपण तिकडच्या शेतात जाणार आहोत. आधी इकडं गाड्यावर ठेवावं लागेल त्याला. ह्या साईडला आपलं गाड्या लावलेलं आहे बघा इथं. ह्या गाड्यावर ठेवायचं आणि मग तिकडच्या शेतात घेऊन जायचं आहे त्याला. सुराचं कोळपावून पण गेलं सगळी कपाशी कोळपल्या गेली. आता मस्त बैलगाडी तिकडे घेऊन जाऊयात आपण. गाईज या जेवणला आपण तिकडं काय गेलो नाही शेतामध्ये. आधी जेवण करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपल्याला तिकडच्या शेतात जायचं आहे. सो या जेवणला गाईज जेवण झालं आपल्याला आणि आता आपण तिकडच्या शेतात निघणार आहोत. सो त्याच्यामुळे बैलगाडा आता जुंपलं जात आहे मस्तपैकी. बैलगाड्यावर आपण आता तिकडच्या शेतात जाणार. चला गाईज निघालोय आपण आता मस्तपैकी तिकडच्या शेतामध्ये जायचं आहे आपल्याला. गाडा आता ह्या वावरामध्ये येऊन गेला आपल्या इकडच्या. तर आता आपण गाडं सोडूयात आणि मग आपली जी सेकंड प्रोसेस असणार आहे. पहिली प्रोसेस आपण केली होती रोटावेटर मारला होता पूर्ण वावराला आणि आता मग सेकंड थर्ड आणि फोर्थ प्रोसेस जी असणार आहे ती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत गाईस. रोप टाकण्याची जी आपली सेकंड प्रोसेस आहे ती असणार आहे आपली राकेटने साठ्या पाडायच्यात आपल्याला. म्हणजे रोप टाकण्यासाठी ज्या साठ्या लागतात ना त्या या रॉकेटने पाडायच्यात. आता त्या रॉकेटची बांधणी चालू आहे. या प्रकारे दुसरे आणि साखळ दंड आहे बघा इथं. हा साखळ दंड आहे त्याने ह्या रॉकेटला बांधायचं आहे आणि मग नंतर बैल या ठिकाणी झोपले जातील बघा. नानाने तिकडून दुशेर आणि जोतेन ते आणलं गाईज इकडं. आता जोतेन ते ह्याला लावलं जाईल. हे बघा सुराने इकडं साखळदंडने मस्तपैकी रॉकेटला बांधलं आहे. आता हे तयार झालं ही प्रोसेस झाली की मग आपल्याला बैल इथं झुंपायचे आहेत आणि मग आपली सेकंड प्रोसेस स्टार्ट होणार आहे. रॉकेटने आपल्याला या ठिकाणी ह्या पूर्ण शेतामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये साठ्या पाडायच्यात आपल्याला. चला आता तुम्हाला दाखवली जाईल प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे ती. बैल मस्तपैकी दुसऱ्याला बांधले जातील आणि मग आपले रॉकेटने साठे टाकायचं काम सुरू होईल. अशा प्रकारे आता आपली सेकंड प्रोसेस चालू झालेली आहे. हे बघा मस्त असे धुरे बांधले जातील त्याच्यावरती म्हणजे आपल्याला साठ्या पाडायच्यात. सो त्याच्यामुळे रॉकेटचा वापर केला जातो. सेकंड प्रोसेस आपली कंप्लीट झालेली आहे. संपूर्ण साठ्या ज्या आहेत त्या रॉकेटने पाडल्या गेलेल्या आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे आपल्या साठ्या पडलेल्या आहेत ते बघा गाईस. कशा प्रकारे एकच नंबर साठ्या पडल्यात आपल्या. बघून घ्या तुम्ही.
एकदम छान प्रकारे साठ्या पडून गेलेल्या आहेत. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये रोप टाकायचं आहे गाईज. बघा कशा प्रकारे आता फक्त एक तिकडच्या बंदाने एक साठी आणि ह्या बंदाने एक साठी टाकून घेत आहेत. चला आता बघा ती एक तिकडची साठी टाकून घेत आहेत. चला गाईज आता इकडे आलेत. ही एक बांधाची इकडची साठी टाकून घेतील. तिकडची टाकल्या गेली आहे. आता ही कुर्सी एक साठी टाकून घेत आहेत. आणि हे झालं की मग आपली सेकंड प्रोसेस कंप्लीट होईल आणि मग आपण थर्ड प्रोसेसला सुरुवात करणार आहोत गाईज. आता थोडेसे ज्या साठ्या आहेत आपल्या त्या व्यवस्थित बांधल्या जातील. म्हणजे आजूबाजूला जे व्यवस्थित नसतं ना ते प्रॉपर वेमध्ये बांधलं जाईल या ठिकाणी. हे बघा रोहिदास मावंत पण येऊन गेला. या प्रकारे ज्या साठ्या पूर्णपणे बांधल्या गेलेल्या नाहीत त्या आता पावड्याने व्यवस्थित सवारून सगळ्या बांधायच्या आहेत. आणि नंतर मग आपण आता थर्ड प्रोसेस स्टार्ट करणार आपली रोप टाकण्याची. आपली थर्ड प्रोसेस चालू झाली. हा जो खत असतो व्हाईटमध्ये फपुटासारखा असतो बघा, हा मारण्यात येतोय पूर्ण याच्यामध्ये. हा नेसेसरी नाही आहे, राहिला तर मारू शकता आणि जर नसेल तरी मारण्याची गरज नाही. म्हणजे नेसेसरी नाही आहे की हे आपल्याला मारावंच लागतं. हे असं थोडंसं खाली जर मारलं तर मग ते रोप याला व्यवस्थित आपल्याला मदत होते. या प्रकारे बघा मारले जातं. हे फपुटा म्हणजे खतच असतो तो, पण व्हाईटमध्ये असतो. फपुटा कसा असतो व्हाईट फपुटा त्या प्रकारे असतो. आता हा मारून घेत आहेत. ही आपली थर्ड प्रोसेस आहे आणि ह्याच्यावरून मग आपल्याला बी टाकायचं आहे. म्हणजे कांद्याचं जे बी आहे ते ह्याच्यावरून आपल्याला टाकावं लागेल. चला मग आता ही थर्ड प्रोसेस झाली की मग आपण फोर्थ प्रोसेसला स्टार्ट करणार आहोत. चला आता मारायचं काम चालू आहे. या प्रकारे सगळ्या साठ्यांमध्ये खत मारला जातो. हा सफेद खत आहे आणि या साईडला रोहिदास मामाचं काम चालू आहे बघा. सगळे बारेन ते साठ्या जे आहेत ते व्यवस्थित बांधून घेत आहेत. ते प्रोसेस आपली फायनली कंप्लीट झाली आहे. बघू शकता तुम्ही पूर्णपणे सगळ्या शेताला आपण खत मारलं गेलेलं आहे. आणि आता आपली फोर्थ प्रोसेस स्टार्ट होईल. आता आपल्याला फोर्थ प्रोसेस स्टार्ट होईल. आपल्याला जे बी आहे ते आपल्याला आता इथे टाकून द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आपल्याला फोर्थ नंबरची. चला आता सुरुवात केली. हे बघा बी काढताय नानंतर बरोबर मोजून बी काढताय. म्हणजे हे 1 किलोचं माप आहे. 1 किलोमध्ये किती साठ्या लागतात हे पण आपल्याला समजून जातं. त्याच्यानुसार मग सुरुवात करतायत. चला आता त्याच्याचबरोबर आणि जर शेतामध्ये 2-3 जण असतील तर आपली 5वी प्रोसेस पण लगेच स्टार्ट करतायत. बघा रोहिदास मामामध्ये तिकडं 5वी प्रोसेस स्टार्ट करतील. आपली ही 4th नंबरची प्रोसेस आहे. सर्वात महत्त्वाची जी प्रोसेस असते बघा, या प्रकारे आपल्याला रोप टाकायचं असतं एकदम व्यवस्थित. म्हणजे जास्त पातळ पण नको झालं पाहिजे आणि जास्त दाट पण नको आलं पाहिजे. बरोबर व्यवस्थित एक एक स्टेपने आपल्याला ते करायचं असतं. आता ही आपली 4th प्रोसेस चालू झालेली आहे बघा. या प्रकारे इथं या प्रकारे सगळं बी टाकताय. आता तुम्हाला दिसत नसेल कदाचित कारण बी खूप बारीक आहे ना, सो त्यामुळे हे बघा या प्रकारे आता संपूर्ण 4th प्रोसेस आपल्या आता इथे कंप्लीट होणार आहे. बघा बरोबर ते बी पडलं पाहिजे. सगळ्या साईडला सारखंच बी आलं पाहिजे. म्हणजे इकडे जास्त इकडे कमी असं नको यायला. पूर्ण जी साठी आहे त्याच्यामध्ये सगळं बी आपलं सेम आलं पाहिजे. तर ही आपली 4th प्रोसेस चालू झालेली आहे. पण इकडं आपण जी आपली शेवटची प्रोसेस असते 5th नंबरची प्रोसेस ती पण इकडं रोहिदास मामाने चालू केली. बघा जे रोप टाकलेलं आहे बिया आपण जे बी टाकलेलं आहे ना ते सगळं बी जमिनीमध्ये आपल्याला बरोबर व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे. म्हणून ही आपली लास्ट प्रोसेस असते. सो हा आपला खिळी पावडा असतो. खिळी पावड्याने सगळं रोप जे बिया ते जमिनीमध्ये कालवलं जातं. ही आपली शेवटची आता प्रोसेस आहे. बघा दोघं प्रोसेस आपल्या सेम चालू आहेत. इकडं 4th प्रोसेसमध्ये नाना सगळं बी टाकतोय आणि इकडं रोहिदास मामा म्हणतो खिळी पावड्याने सगळं बी जमिनीमध्ये मिक्स केलं जाते. आणि मग हे झालं की मग ह्याला नंतर पाणी भरण्यात येईल. चला आता बघा कशा प्रकारे प्रोसेस चालू आहे ती. चला गाईस रोहिदास मामाने आता रोप टाकायला तिकडं बी टाकतोय. आपण हे थोडंसं केळी पावड्याने मिक्स करून घेऊ. बघा या प्रकारे मिक्स करायचं आहे त्याला. वरच्यावर मिक्स करावं लागतं कारण बी जे आहे ते खाली नको जायला. खाली जर बी गेलं तर लवकर येत नाही, मग उगत नाही. ते वरच्यावर जर राहिलं तर मग कोंब पण लवकर फुटायला सुरुवात होते त्याला. लगेच आपला पाईप पण हाताळला गेलाय बघा. आपलं इकडनं पाणी जाईल. लगेच आपल्याला रोपाला पाणी पण भरून घ्यायचं आहे. सो त्याची पण तयारी आता झालेली आहे आपली.
बघा गाईज इकडं सगळं रोप पण टाकलं गेलं, रोहिदास माने सगळं रोप टाकलं. आता 2 साठ्या फक्त खेळी पावड्याने आपल्याला मिक्स करायचं आहे मध्ये रोप मातीमध्ये. आणि अशा प्रकारे आपले रोप लावण्याची सगळी प्रोसेस झाली. टोटल आपण 5 प्रोसेस बघितल्या. पहिला रोटावेटर मारला, त्याच्यानंतर राकेटने सगळ्या साठ्या पाडल्या आणि थर्ड प्रोसेसमध्ये आपण खत मारला होता, जो व्हाईट खत होता तो मारला. आणि नंतर फोर्थ प्रोसेसमध्ये बी टाकला आपण. आणि हे आपली लास्ट प्रोसेस होती, खेळी पावड्याने सगळं रोप मिक्स करायचं आहे. सो अशा प्रकारे आपलं सगळी रोप टाकण्याचा जी प्रोसेस होती ही अशा प्रकारे आपल्या आता इथं कंप्लीट झालेली आहे. चला आता हे झालं की आपण मग निघूयात घराकडे, नाही तर मग तिकडच्या वावरात जाऊयात. आपण आता शेडकडे चाललो आणि तिकडनं मग आपण घरी जाणार आहोत मस्तपैकी, कारण आता सर्व काम झालंय. निघूयात घराकडे. चला मस्तपैकी आता गवार निवडायचं काम चालू आहे. घेऊन जाऊ गोटमाच्या काट्यावरती. चला आता भरून घेऊ आणि मग मस्तपैकी निघूयात आपण. गाईच चला मस्तपैकी गवारच्या काट्यावर आलो आपण. गवार घेऊन आलो तिथं. हे बघा थैली ठेवली आपल्याला इकडे. चला गाईज मस्त आता हे बघा किती गवार आली ह्या साईडला. हे बघा तिकडं पूर्ण पाऊस वगैरे भरलेले आहेत. चला आता मस्तपैकी आपली गवार मोजली जाईल आणि मग निघूयात आपण घराकडे. गाईज आपली थैली दोरा कापत नाही त्यांच्याकडून. आपल्या चलो गाईज मोजले. किती किलो आले ते? ही 40 किलो आले गाईज गवार. 40 किलो. चला गाईज आता गवार उभरून घेत आहेत मस्तपैकी आणि झालं की मग निघूयात आपण घराकडे. हे बघा गवारे आपण ठेवून आलो तिथं मामांच्या इथं आणि आता मस्तपैकी जेवण करूयात आणि जेवण करून मस्त व्हिडिओ एडिट करूयात. सो चला मग आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करणार आहोत. ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.